नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12 आणि 13 एप्रिल 2024 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस, काही भागात गारपीटची शक्यता असून वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी गारपीट पाहायला मिळत आहे। तर मागील 24 तासातही महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळाला। तर 11, 12 आणि 13 एप्रिल याही तारखेला महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी हलका मध्यम तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागातून अरबी समुद्रातही दाखल होत आहे। तर या सर्व स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी वादळी पाऊस बघायला मिळत आहे। तर 11, 12 आणि 13 एप्रिल 2024 याही तारखेला महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा तमिळनाडू, केरळचा परिसर, किनारपट्टीचा भाग या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागाकडे छत्तीसगड, ओडिशा, झारखंड इकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे। रामगुंडम, हैदराबाद, जगदलपूर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कांतामल, राउरकेला, भुवनेश्वर येथे ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायपूर, कुर्बा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा, विशेष करून विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज हा तुमसर, तिरोडा, सांगझरी, गोंदिया, रांजेगाव, आमगाव, साखरीटोळा, गोरेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे जोर वाढलेला असून गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासेवणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, चिखली, वर्धी, मौदा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, करपसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर वाढलेला असून लखनी, साकोली, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्काचा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अडाईल, गोथंगाव, पावनी, बेहापूर, खैरगाव, उमरेडलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी असणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरीटोळा, डोंगरघर, चिंचोला इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, बोटीबोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कामठी, वाघोली, बार्शी, रामटेक, पारशिवनी, वनेरा, घोटी, करबसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये नागपूरच्या उमरी, सावनेर, बडेगाव, बिचवा, चौसरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। नरखेड, जळखेडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। काटोल, डोरली, कोडाली, तुतीवाडा, पुरीकोकाटे मध्यम पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तळेगाव, आष्टी, तुर्गवाडा, काटी, वरोडलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील।
आणि वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये वडनेर हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। चिमूर, ब्रह्मपुरी आणि कुटवाडा, मोरली, वरोरा इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। भद्रावती, भाटाडी, चंद्रपूर, गुगस रोड, वणी, कार्यालय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। बदलापूर, कजवाली गारपीटचा अंदाज राहील। सोनापूर, शिरपूरला वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर वाढलेला राहील। गडचिरोली, मोलसावली, वलनी, सिंदेवाई, किमठी, मेदा, देसिंग, दिघोरी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गारपीटची शक्यता आहे। कुरखेडा, मालवेरा, नाटी चौक, धनोरा, मुरुमगाव या भागात वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। गोट, आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंकचनूर या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढला असून पांढरकवडा, परवा, पेंढारे, गोमोत्री मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। धनोरा, निमगोडा, अलिदाबाद आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटंजी, परवा इकडे गारपीटचा अंदाज राहील। आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोहाडा, जामोडा, यवतमाळ, कल्याण, राळेगाव, दुर्ग, पिंपरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। धारवा, लाडकेट, नेर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये रुई, जवई, अर्णी, द्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये यवतमाळ, कल्याण आणि फलेगाव, बाबुलगाव, नेर इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, कंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, पुलगाव, धामणगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोझारी, तळेगाव, आष्टी, कर्जना, काटी, दुर्गवाडा, जळखेडा, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, अचलपूर, चिखलदरा, हरित, सालधारणी इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट, हिरवाखेड, अलिवाडी, आमवारा, जळगाव, जामोद, मासराखेड, अंदरुणा, पातुडा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। खामगाव, शेवगाव, बाळापूर, गोरेगाव, अकोला, बुरगाव मुसळधार पावसाचा अंदाज हा अकोला जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। परतूर, महसूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात वाशिम, रिताड, मालेगाव तसेच मंगळूरपेठ, कर्जना, खेडा इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे बहापूर, रिसोड, लोणी इथे जोरदार स्वरूपात राहील। जयपूर, साप्तगावला गारपीटचा अंदाज राहील। आणि बिबी, लोणार, मेहकर, डोंगावला हलका मध्यम पाऊस राहील। घाटबोरी, खुदनापूर, चिखली, खेलवड, बुलढाणा, मोटाला, पिंपरीगवाली, दिघी, नांदुर्णा, बाबरगाव, खामगाव, शेवगाव या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा हिंगोली, औंध, कळमनुरी हलका मध्यम राहील। इनापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी, किनवट, शिवानी, जेवली जोरदार पावसाचा अंदाज आहे। आडगाव, तमसा, हिमायतनगरला हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी राहील। नांदेड, वाघाला, मुखेड, भस्मत, पूर्णा तसेच भोकर, पेटोंबरी इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बैसना, शिवानी, जेवली, कुंडलवाडी, धर्माबाद हलका पाऊस राहील। नरशी, कौठा, मुखेडला हलका पाऊस राहील। लोवा, वजुक, गंगाखेड, पालम, राणी, सरगाव हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। अहमदपूर, लातूर रोड, वरुण, वजुक, जळकोटला हलक्या सरींचा अंदाज राहील। रावणगोला, उदगीर, मुरकी, हणीगाव, जकाल, अरुण, दाशरण, तपाल, अचोला हलका मध्यम पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे बाटंजी, किल्लणे, निलंगला हलका मध्यम पाऊस राहील। लातूर, घाटगाव, मुरुड, पेठ, खोंड, बाडा, औसा, किंतोड आणि धाराशिवचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। धाराशिव, एडशी, पेठ, बैरबंग, पाणीगाव, बार्शी, कळमासा, तारखेडभूम हलका मध्यम पाऊस या भागात राहील। बीड जिल्ह्याकडे धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, सिरसा, सोनपेठ, गंगाखेडला हलका मध्यम राहील। वडवणी, तळेगाव, मांजलगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। पाथरीला हलका पाऊस राहील। आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर, आष्टी, तानवाडी, पानवाडी, वारिगावरी हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। तसे श्री छत्रपती संभाजीनगर, जालना इकडे अंशतः ढगाळस्थित राहील। तुरळक ठिकाणी उत्तर भागात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ स्थित राहून जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये भुसावळ, नावी, रावेर, पुरणपूर, पाली स्टेशन हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे नाशिक, कोकण विभागात अंशतः ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। मुंबई, रायगड, पुणे, अहमदनगर अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात अंशतः ढगाळ स्थित राहून हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कुरुळ, विलाटी,
मुष्टी, नळदुर्ग, होर्टी, मुरम, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला, रुद्रवाडी हलका पाऊस राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच धाराशिव, कामेगाव, बेमलेलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे. इतर भागात अंशतः ढगाळ चित्रण, वादळी वाऱ्याचा जोर असणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.